नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. आबांची लाडकी ताई या यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या ताईंचं आणि मैत्रिणींचं खूप खूप असं सारं स्वागत आहे. तर आज व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे आज काही कुठलंही दाखवणार नाही, आज थोडं कमेंटबद्दलच बोलणार आहे. तर काल मला एका ताईंनी कमेंट केली की आबांची लाडकी ताई खूप छान आहे आणि आईची लाडकी, भावाची लाडकी, पप्पांची लाडकी असं सगळ्या लाडक्या मी बघितल्या. पण आबांची लाडकी पहिल्यांदाच बघितलं. तर खूप छान वाटलं बरं का ताई. धन्यवाद तुमचे. तुम्ही माझा व्हिडिओ बघताय आणि कमेंट पण केली. तर तुमच्या कमेंटवरनं परत म्हणलं आज माहिती नसेल ना नवीन ताईला, तर आज एक व्हिडिओ परत बनवूया म्हणून मी आज परत व्हिडिओ बनवायला लागली. तर माझ्या पप्पांचंच नाव आहे ताई आबा. आणि मी मग चॅनलला नाव काय द्यायचं तर ठरवलं चॅनलला नाव आपल्या वडिलांचंच द्यायचं, आबांची लाडकी ताई म्हणून. आणि आपल्या एक वडिलांची आठवण म्हणून मी नाव दिले. आणि दुसरी गोष्ट, आपल्या वडिलांचं नाव मी किती लांब नेणार आहे ती मला माहिती म्हणून मी नाव दिले. आणि तिसरी गोष्ट तर माझ्यासाठी खूप महत्त्वाचा विषय आहे की ज्यावेळेस मला बटन मिळतं बघा आपल्याला, आणि त्या बटनावर आपल्या जे चॅनलचं नाव आहे ना तीच नाव येतं, आणि ते बटन किती लांबनं येतं ती तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, ती सांगायची सुद्धा मी गरज नाही. तर त्या बटनावर पण माझ्या वडिलांचं नाव असणार आणि ती किती लांब जाणार म्हणून लांब जाणार नाव, आणि ती नाव खूप मोठं होणार म्हणून मी नाव दिले. आणि परत माझ्या दररोज व्हिडिओ काढायला लागले की पहिल्यांदा तोंडात माझ्या वडिलांचं नाव येणार म्हणून मी चॅनलला नाव दिले. तर आपल्याला बघा, मला तर आठवण येते रोज माझ्या वडिलांची व्हिडिओ सुरू केला की. आणि माझं वडील ना ह्या जगात नाही, तर मला सांगताना पण खूप वाईट वाटतं, मन भरून येतं की असं सांगायचं. आणि वडील नसताना जे आम्ही संघर्ष केला ना, ते संघर्ष खूप वाईट असतो. वडील नसल्यावर काय असतं ना, ती फक्त एका आई नसल्यावर काय असतं, ती आई ज्याला आई नाही ना त्या बाळाला जाऊन विचारायचं कसं दिवस असते ते. आणि वडील नसल्यावर पण त्या बाळाला जाऊन विचारायचं की वडील नसल्यावर कसं दिवस त्यांनी काढलेलं असते. तर एवढा संघर्ष असतो आणि एवढं वाईट जीवन जगलो आम्ही, एवढं आयुष्य वाईट जगलो की कुठंच आम्हाला सुख भेटलं नाही. का भेटलं नाही तर आमचे वडील नव्हते म्हणून. वडील जर असतं तर भरपूर सुख आमच्या आयुष्यात आम्हाला मिळालं असतं, तर ती वडील नसल्यामुळं आम्हाला नाही भेटलं. आणि कसं असतं बघा, आपल्या आईची वडिलाची तर आठवण आपल्याला येणारच. आई खूप गरीब आहे माझी, आणि तिला जास्त असं कुणाला काही जास्त उलट बोलता येत नाही. सहन करते आणि समजून घेते आणि जगते आयुष्य. पण तिने जे दिवस काढले ते तिलाच माहिती येतं, बाकी कुणालाही माहिती नाही. तर वडिलांचं नाव काढलं की मला पण रडायला येतं. आणि लोक काय म्हणते, ती जी जात तीच जात, काय नसतं, जगतच की, खाते पिते ती की पाठीमागची माणसं. चुकीचं आहे असं बोलत जाऊ नका. एवढं म्हणजे वाईट वाटतं की असं बोलल्यावर मनाला, काळजाला असं वार केल्यासारखं वाटतं. आणि ती लेकरं कशी जीवन जगते ती ना, ती त्या लेकरांनाच माहिती असतं आपण कसं जीवन जगतोय. ती आपलं वडील आपल्याला नाही, तर आपल्या बाप नावाची चादर आपल्या अंगावर नाही, ती देवानी हिरावून घेतली. आणि मी असं रडलेलं ना कुणालाच नाही आवडत, माझ्या मुलीला नाही, मुलाला नाही, आईला नाही, कुणालाच नाही आवडत. पण माझं मनच एवढं हळवं आहे की मला प्रत्येक गोष्ट कुठली अशी मनाला लागली की रडायला येतं मला. माझी आई पण व्हिडिओ बघते, माझी माहेरची लोक आता व्हिडिओ बघायला लागले ती माझं, आणि खूप छान वाटते त्यांना. आणि मी त्याच्यासाठी फक्त माझ्या वडिलांचं नाव मोठं करायचंय, मला ही जिद्द आहे माझ्या मनात.
आणि संघर्ष तर करावाच लागणार आपल्याला. आतापर्यंत आपण संघर्षच करत आलोय ना, आता पण संघर्षच करायचा आहे. संघर्ष करणार, पण यूट्यूबवर माझ्या आबांचं नाव मी मोठंच करून दाखवणार. आणि ती मोठं नाव करून दाखवताना फक्त तुमची साथ पाहिजे मला. तुमची साथ मिळाली ना, खूप पुढे जाणार. आणि तुम्ही मला मला आशा आहे तुमची की तुम्ही मला खरंच खूप खूप पुढे नेणार बरं का. आणि ती दिवस तो क्षण बघायसाठी फक्त माझे आबा पाहिजे होते मला. बाकी जास्त काय बोलता येईना ताईंनो या विषयावर. आम्हाला बघा, आमच्या मामांनी खूप सांभाळलं, आधार दिला. आणि मावशीनी, माझ्या मावशीनी पण आमच्या मावशांनी पण आधार दिला आम्हाला. बाकी आम्हाला मामा आणि मावशी सोडली तर आधार द्यायला पण कोण नव्हतं. माझी एक मावशी तर अशी आहे ना, कुठलीच कमी पडू दिली नाही त्या मावशीने. जी गोष्ट पाहिजे ना, लागते ना, ती गोष्ट तिने आम्हाला दिली. कुठल्याही गोष्टीचा आम्हाला तिनं कपडे, मला अशी बघा छोटी छोटी कानातली, गळ्यातली बांगड्या, चप्पल, जी काय हौस असते ना आपली, ती फक्त माझ्या मावशीने पुरवली मला. आणि मामाने आम्हाला सपोर्ट दिला, आधार दिला. आणि आपलं वडील असते तर ना, आपलं वडील असलं की आपलं पूर्ण जग आपलं असतं. आणि आपल्याला वडील नाहीत ना, तर कुणी कुणाचं नसतं बरं का. आणि कुणीच कुणाचं नाही. असं आमच्या बाबतीत तर घडले. फक्त मामा आणि मावशी सोडली तर कोणच आम्हाला सपोर्ट करत नव्हतं. आधार कुणीही दिलेला नाही. माझ्या आईने आम्हाला लहानाचं मोठं केलं. वडील नसताना कसं सांभाळलं ते आम्हाला चांगलंच माहिती आहे. आणि किती संघर्ष केला लोकांच्यात मोलमजुरी करून, गायी सांभाळून. तुम्हाला गायींचं पण सांगितलं ना, आम्ही जास्त, माझी आई बाहेर दुसऱ्याच्या शेतात कामाला कधी गेली नाही. एक गाय आणली आणि एका गायीवर आम्ही लहानाचं मोठं झालो. आणि अक्षरशः त्याच गायीवर परत ती गाय विकल्यानंतर त्याच गायीच्या पैशावर परत माझ्या भावाला रिक्षा घ्यायसाठी छोटी माझ्या आईने त्या गायीचं पैसे दिला. असं असं म्हणून मला तर गाय खूप आवडते. त्या माझ्याकडं किती गाय येते तुम्हाला माहिती आहे. आणि आपण जीवन त्याच्यावर जगलोय म्हणल्यावर ना, आपल्याला काय अडचण आहे गायींचं करायला. त्याच्यापासून आपल्याला खूप असा फायदा पण मिळतो. तर बस एवढंच. आणि वडिलांविषयी सांगल तेवढी गोष्ट कमीच असते बरं का. पण मग असं भरून येतं आणि रडायला येतं. तर मग मी काय केलं, कॅमेरा बंद केला आणि थोडी शांत झाली. आणि नंतर परत थोडंसं म्हणलं थोडंसं बोलावं. आणि मग कॅमेरा चालू केला आणि मग तुमच्या संग परत थोड्याशा गप्पा माराव्या म्हणलं. तर मग असं एक एक आठवण येते आणि आठवत जातं की, आणि आठवणी मग काय थांबत नाही. आणि मग आपलं डोळं भरून येते. तर आपल्या आईला वडिलाला म्हातारपणी आपण त्यांचा आधार झालं पाहिजे का नाही. आपल्या आईने आपल्यासाठी कसं केलं, दिवस काढले, तर आपल्या वडिलांनी आपल्यासाठी कसं दिवस काढलं. आपल्या आईला आपण नाही सांभाळायचं तर मग कोण सांभाळणार. आपणच बघितलं पाहिजे, सांभाळलं पाहिजे. तिला थोडा तरी आनंद दिला पाहिजे. कारण का तिच्या आयुष्यात तिनं दुःखच भोगलेलं असतं. सुखच नाही का, सुख नाही तर वडीलच नाही तर सुख कुठनं भेटणार तिला. आणि तिनं आपल्यासाठी कष्ट करून आपल्याला लहानाचं मोठं केलं. आणि आपण म्हातारपणी तिला विचारायचंच नाही, बघायचंच नाही. ही कुठनं कसं नियम, कसं मान्य तरी कसं होणार की ही गोष्ट. आणि असं मग मनाला खूप लागून राहते त्या गोष्टी. आणि त्याच गोष्टी परत परत आठवते त्या. आणि मग आपण त्या गोष्टीला काही करू पण शकत नाही बरं का. तिथं आपलं काही चालत नाही. ज्याची त्याची मर्जी असती. आणि आपल्या आईचा आशीर्वाद आपल्याला खरंच खूप मोठा असतो. आणि वडिलाचा आशीर्वाद फक्त आशीर्वादच राहिला, आपल्या डोक्या वडिलांचा हात नाही राहिला. आईचा तरी असावा असं मला वाटतं. तर माझा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला ती पण सांगा. आणि काही चुकलं असलं तरी पण माफ करा. नवीन आहे मी पण, अजून एवढं काही जास्त मला पण नाही जमत. त्यातनंच मी प्रयत्न करते हळूहळू काढायचा, सुधारण्याचा.
आणि तुम्हाला मी नेहमी सांगत असते, आबांच्या लाडकीताईचं चॅनल असंच तुम्ही पुढे न्या आणि असं सपोर्ट करा. खरंच भरपूर सपोर्ट आहे बरं का, आणि खूप छान व्ह्यूज येते त्या. सबस्क्राईब पण भरपूर असं म्हणजे वाढायला लागले ते आता माझे सबस्क्रायबर पण. आणि सपोर्ट तर आहेच माझ्या यूट्यूब फॅमिलीचा. तर असाच सपोर्ट राहू द्या. आणि ज्या वेळेस आपल्या हातात त्या बटन येईल ना, अवॉर्ड जी येईल ना, ती बटन आल्यानंतर माझं एक स्वप्न आहे की मी माहेरच्या कुलदैवताला जाणार आणि तिथं दर्शन घेणार तिथं जाऊन. आणि तिथं जाऊन मग तुम्हाला व्हिडिओ तर येणारच माझा. माहेरचं देव पण माझ्यासाठी जसं आपल्याला वडिलांना मुलीची माया असते ना, तसंच त्या देवाची पण माझ्यावर खरंच खूप माया आहे बरं का. आणि देवाला सुद्धा माझी आठवण होती माहेरच्या, एवढा माझा देव छान आहे. नागनाथ महाराज मंदिर म्हणून माझ्या माहेरात खूप प्रसिद्ध मंदिर आहे. तर जर कुणी माझं व्हिडिओ तिथले आसपास तिथले बाकीचे, कुर्डवाडी माझं माहेर आहे आणि कुर्डवाडीत प्रसिद्ध मंदिर नागनाथ मंदिर आहे. तर तिथं जाऊन मी व्हिडिओ बनवणार ज्यावेळेस माझ्या हातात बटन मिळणार त्यावेळेस. ती स्वप्न माझ्या यूट्यूब फॅमिलीनं माझं पूर्ण केलं पाहिजे. तर म्हणून मी तुम्हाला मी कळकळीची विनंती करते परत एकदा की असा सपोर्ट करा आणि आबांच्या लाडकी ताईचं चॅनल असंच पुढे घेऊन चला. तर चला पुन्हा एकदा माझा सर्वांना श्री स्वामी समर्थ.